Mataji, if you can only give one Kedarnath, he will able to record. Sorry, Vishal. Mataji, only give permission to record. Don't make him host. आपका वीडियो नहीं दिखता है फिर पार्टिसिपेंट्स को. ओके. अच्छा. केदार, तू मला परत पोस्ट कर. माझा आवाज येतोय केदार? हो मॅम. तू मला परत पोस्ट कर. हाँ, अभी मैं क्या करूँ विशाल? मैं जस्ट पार्टिसिपेंट में जाके ना उसके नेम के ऊपर क्लिक करो, आगे वहाँ पे होते रिकॉर्ड. ओ थँक यू. यस. तू मागच्या वेळेस पण रेकॉर्डिंग पोस्ट नाही केलंस बेटा. विसरलास? दोन्ही एकत्र करतो. ओके, चालेल. हा मातेजी, स्वर्ण कामठी मातेजी, आताच तुमची आठवण केली. थँक्यू. ईश्वरी, थँक्यू बेटा. आले तुझ्या मातेजी. आता येतात. अच्छा, सगळ्यांना माहिती का थोडं उशिरा जायला पाहिजे म्हणून? पुढच्या वेळेस लवकर सुरू करेन क्लास, म्हणजे उशिरा येण्याचा चान्सच नाही सगळ्यांना. ठीक. आता आपण मागच्या वेळेस काय केलं कुणाला कोणतरी आठवतं? वही सगळ्यांची रेडी? अंजली मातेजी, तुमची वही नव्हती त्याच्यामुळे नोट्स नाही बघा सगळ्यांकडे. किती महत्वाचा रोल आहे तुमचा. अच्छा, मागच्या वेळेस आपण काय बघितलं होतं? आपण अजूनही इंट्रोडक्शन मध्ये आहोत. आजचा शेवटचा क्लास इंट्रोडक्शनचा. पुढच्या वेळेस पासून आपण पहिला अध्याय सुरू करू. ठीक आहे? मग आपण पहिल्या अध्यायामधला पहिला श्लोक पण घेऊ. आजच्या प्रार्थनांना सगळेजण हात जोडून सुरू करायचं. मी म्हणेन, माझ्या मागे ते म्हणायचं. ओम अज्ञान. सगळे अनम्यूट करा. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया उन्मीलितं येन तस्मै श्री चैतन्य मनोभीष्टं येन भूतले कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं देहं श्रीगुरो वन्देहं श्रीगुरु पदकमलं श्रीयुतपदकमलं गुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगना ललितां श्रीविशाखान्वितांश्च ओम विष्णुपादाय प्रेष्ठाय भूतले श्रीमती भक्ति वेदांत स्वामी निति स्वामिने स्वामी नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च
कृष्ण चैतन्य श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद प्रभु नित्यानंद अद्वैत गदाधर श्रीवासादि हरे कृष्णा हरे कृष्णा हरे हरे कृष्णा हरे कृष्णा हरे हरे राम हरे 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 कृष्णा हरे राम 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 हरे हरे धन्यवाद सगळ्यांना इतकं छान प्रार्थना. हरे कृष्ण माताजी. हरी बोल इंद्रायणी, कशी आहेस तू? बरे माताजी. थँक्यू बेटा. चला आपण आता सुरुवात करूया. आता आपण मागच्या आठवड्यामध्ये थोडा आता गॅप पडतोय ना, मंगळवार आणि गुरुवार होणार क्लासेस. मागच्या वेळेस चुकून मी शुक्रवारी केला होता, मंगळवार आणि गुरुवार. तर मागच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं होतं काय काय केलं होतं. मागच्या ह्याच्यामध्ये भगवद्गीतेचा पर्पज काय, त्याचं ध्येय काय आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं की का आपण एवढे सफर होत आहेत, काय मला एवढा त्रास येतो आणि ह्याच्यानंतर मला कुठलं आयुष्य मिळेल, मी पुढे कुठं जाणार आहे, या सगळ्या गोष्टींचं आपण हे केलं. मी एक उदाहरण दिलं होतं, कुठलं बैल काय करतो, कुठल्या तरी शेतात जाऊन खायला सुरू करतो. एकदा मार पडते, दोनदा मार पडते, तीनदा मार पडते, तरीही जातो तो. आपण असं करतो का? कोणाच्या घरी यांचा अपमान झाल्यावर आपण जात नाही त्यांच्याकडे, राईट? तसं त्या उदाहरणाने काय लक्षात येतं आपल्याला, की आपल्याला माहिती आहे की आपली विचारसरणी म्हणा किंवा आपली बुद्धीची कुशलता जी आहे, हे विचार करू शकते की ह्याच्यानंतर माझं काय होईल, मी काय करायला पाहिजे, मी कुठं जायला पाहिजे, राईट? आपण ते बघितलं. त्याच्यानंतर मग आपण डिस्कशन केलं होतं कशाबद्दल, की असं नाही की आपल्यामध्ये आणि पक्षी जनावरांमध्ये काही हे नाही, ते तर मूर्ख आहेत असं नाही. त्यांनाही भगवंतांनी काही गोष्टी अशी दिल्या जे आपल्याला नाही दिले. जसं की गरुडाचं सांगितलं, नंतर आपण एक्झाम्पल बघितलं हत्तीचं बघितलं, कुत्र्याचं बघितलं, आपण पोलार बेअरचं एक्झाम्पल बघितलं आपण, राईट? त्याच्यानंतर आपण काय केलंय, आपण म्हटलं की ह्या शरीरामध्ये जेवढे अवयव भगवंतांनी दिले त्याच्या प्रत्येकासाठी एक एक डॉक्टर आहे. म्हणजे काय, हे जे शरीरातले प्रत्येक अवयव कुठं ना कुठं आपल्याला त्रास देणार आहेत, राईट? तर शेवटी आपल्याला या त्रासातनं निघायचं म्हणजे काय करायला पाहिजे, भगवंतांच्या शरणी जायलाच पाहिजे, राईट? मग भगवंतांच्या शरणी कसं जायचं? काही लोक काय करतात, स्मोक करतात, त्यांना माहिती कॅन्सर होणार आहे, तरी काय करतात, ते स्मोक करतच राहतात. मग आपल्याला माहिती की आता या जन्ममृत्यूच्या ह्याच्यामधनं निघायचंय बाहेर, म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे, तरी आपण काय करतो, आता नाही, आता वेळ नाही, थोड्या दिवसांनी मी सुरू करेन भगवद्गीता. आत्ताच काही थोडी सुरू करायचं आपल्याला, राईट? ह्या ज्या गोष्टी आहेत आपण मागच्या वेळेस आपण डिस्कस केलेल्या, राईट? नंतर आपण बघितलं गौतम बुद्धांची स्टोरी पण एक आठवते. मी जे सांगते काय आठवते का? काय एकदम माझं अगदी स्वच्छ क्लीन बोर्ड आहे, अजून मी त्याच्यावरती काही लिहायला सुरू केलं नाही. असं काही आहे का? का आठवते मी काय सांगते ते? कोणाचा होकार नाहीये? अच्छा, ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण बघितले की आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक, राईट? आधिभौतिक म्हणजे कोण कोण त्रास देतो? आधिभौतिक म्हणजे मी सोपं एक्झाम्पल देतो. भूत म्हणजे कोण? मनाचे आदिभौतिक दुसऱ्या जीवांकडून आपल्याला त्रास होतात ते. हा, भूत म्हणजे दुसरे जीवात्मा, राईट? मग त्याच्यात डास असो, मग करोना असो, हे सगळे काय आधिभौतिक. आधी दैविक म्हणजे आपल्याला प्रकृतीपासून मिळणारे विकार. हा, सुनामी, भूकंप, वादळ, हे सगळे काय आधी दैविक. दैव म्हणतात ना, म्हणजे हे असे. आध्यात्मिक म्हणजे आपल्या मनाचे स्वतःचे विकार आपले. बरोबर, म्हणजे नोट्स रेडी आहेत सुवर्ण मातेंची, ठीक आहे? नेक्स्ट, त्याच्यानंतर आपण अजून एक प्रश्न विचार केला होता, इन्स्टंट कर्म म्हणजे लगेच मिळणारं कर्म. आपण कर्म केल्यानंतर लगेच जे आपल्याला रिॲक्शन मिळते ना, ते एक. आणि काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर, काही जन्मानंतर पण आपल्याला त्याचा रिॲक्शन मिळते. असे दोन एक्झाम्पल कुठले सांगितलं होतं? दोन उदाहरण दिले होते.
2 उदाहरण. चला मी इथंच उदाहरण देते. साची तुला वाईट वाटू नकोस किंवा केदार तुलाही वाईट वाटू नकोस. साचीने चिमटा दिला समजा खालनं असं पायाला केदारच्या बसल्या बसल्या, तिला करमत नाहीये, धरला केदारच्या मांडीला आणि चटकन चिमटा दिला. केदार काय करेल? तिला अशा कोपऱ्याने तरी तिला धक्का मारेल किंवा तिला ढकलून देईल. राईट. हे काय झालं? इन्स्टंट साचीने केला, तिला बरोबर रिॲक्शन मिळालं. बरोबर आहे. दुसरं उदाहरण काय? आपण जसं मी हे सांगितलं, सिगारेट पितो कोणी, राईट, चुकीचं काम करतो, मग त्याला कधी कितीतरी वर्षानंतर किंवा महिन्यानंतर त्याला माउथ कॅन्सर, लंग कॅन्सर, कुठलं तरी कॅन्सर होऊन जाईल. बरोबर आहे. आणि काही होईल मग समजा कोणी कोणाचा मर्डर केला, त्याचं मग आतापर्यंत त्याला शिक्षा मिळाली असेल, सुटला असेल तो पण सगळ्यांच्या डोळ्यातनं, पण त्याला पुढच्या जन्मी मिळणार की नाही मिळणार? 100% मिळणार. तर अशी जे कर्माचे रिॲक्शन आहे असं नाही म्हणू शकत हे काय तो तर एवढा गुंड माणूस आहे आणि बघ किती सुखाने राहतोय, बंगला आहे, गाडी आहे, काय काय घालून तो सोनं विणं घालून मस्त खाऊन पिऊन मज्जेत आहे, त्याला काय होत नाही. मी तर देवदेव करतोय, माझं घर बघा छोटस घर, मी आपल्या त्या वेस्पा स्कूटरवर चाललोय, मलाच का त्रास येते? त्या कर्माचं आपल्याला दिसत नाही आता त्याचं काय त्याला फळ मिळेल. त्याची फळ त्याला 100% 100% आपण केलेल्या प्रत्येक कृत्याचा आपल्याला फळ मिळणार आहे. ह्याच्यातनं तर कोणी सुटणारच नाही. 100%. राईट. फक्त ते केव्हा मिळेल हे आपल्या दैवी वच्यावरती अवलंबून आहे. हे झालं आपल्या मागच्या क्लासची रिव्हिजन. आता आपण तिसरं सेशन बघणार आहोत. मी स्क्रीन शेअर करते तुमच्याशी. येस, सेशन 3. याच्यात आपण बघणार आहोत भगवद्गीता समजून घेण्याचा काय उद्देश आहे. आपण एवढं भगवद्गीतेच्या क्लाससाठी 18 दिवस क्लासेस केलो, त्याच्यानंतर परत लेवल 2 मध्ये येऊन ऐकतो. त्याचा उद्देश काहीतरी असायला पाहिजे. राईट. आणि याचा मेन जो उद्देश आहे आपल्या शेवटी भगवत धाम जायचंय. मग ते कसं जाणार? आता त्याची प्रोसेस म्हणजे त्याची प्रक्रिया कशी आहे. राईट. शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपण काय करतो? फॉर्म भरतो. शाळा आपल्या घरापासून किती दूर आहे, बसने जाणार का, व्हॅनने जाणार का, मी ड्रॉप करू शकते का, पायी जाऊ शकतो, कसले टीचर्स आहेत, त्याचं रिझल्ट किती आहे, शाळेचं फीस किती आहे, कितीतरी गोष्टींचा आपण विचार करून ते सगळी प्रोसेस जी आहे, ती जी प्रक्रिया आहे त्याच्यातनं जाऊन त्याच्यानंतर आपण ऍडमिशन घेतो. कुठलीही गोष्ट घ्या ना. आज मला रात्री समजा पोहे करायचे असतील, मी काय करणार? माझ्याकडे आहे की नाही तेल आहे, मीठ, मिरची, त्याच्यामध्ये कोथिंबीर, कढीपत्ता, जिरा, मग काही भाज्या वगैरे टाकायचं असेल, हेल्दी करायचं असेल तर मग हे सगळं असेल, मग खोबरं त्याच्यावरती, बारीक शेव आहे का नाही, एवढी तयारी करून मी एक पोह्याचं डिश करतो. इथं तर आपल्याला भगवत धाम जायचंय म्हणतो आपण. मग त्या भगवत धाम जाण्यासाठी तयारी तर जोरदारच पाहिजे ना आपल्याला. आता ती काय तयारी आहे ते आपण आता स्टेप बाय स्टेप बघू. आता ऍक्च्युली पीपीटीज अजून नाहीये. प्लीज, मला दरवेळेस पीपीटी लावताना दुःख होते की हिंदी किंवा मराठीमध्ये पीपीटीज अजून नाही मिळाल्या. विशाल बेटा प्लीज. आता इथं आपण जेव्हा विचार करतो त्या गोष्टीचा, वैदिक नॉलेज जे आहे हे सगळ्या शंका कुशंकाच्या वरती आहे. राईट. आजकालची मुलं करतात अरे भगवंत नाही आहेत, त्या मूर्खपणाची शंका आहे. भगवंत नाहीये, भगवंत नाही म्हणतात आणि परीक्षा आली की कुठे जाऊन डोकं पडतात, भगवंतांसमोरच बोलतात मला तर मार्क्स दे, मला आता काही कर, मला तर रिझल्ट लागले, काय करू, परीक्षा जवळ आले. कुठे जातात? ते तिथंच जातात. म्हणायला 4 मित्रांना म्हणत असतील अरे भगवंत काही नसतात, उगीच असं लोक बोलतात. पण भगवंत आहेत हे आपल्या शंका कुशंकाच्या वरतीच आहे नॉलेज. त्याला आपण आपल्या ह्या नुसतं बोलण्याने किंवा ऐकण्याने नाही होत. त्याच्यासाठी खरंच त्याचा अभ्यास करायला पाहिजे. आणि भगवद्गीता हे जे आहे हे सगळं वैदिक जेवढं ज्ञान आहे त्याचं सार आहे भगवद्गीता. तर आपण त्या गीतेमध्ये जाता अक्षरशः उड्या मारतोय. आता आपण उड्या मारताना किती आपण पोहायला शिकणार बघूया आता. नेक्स्ट इथं आपण बघतोय की वैदिक नॉलेज म्हणजे वैदिक सत्य जे वेदांबद्दल लिहिलेलं आहे ते भगवद्गीता, भागवतम अशी बरीचशी पुस्तकं आहेत. आता भगवद्गीतेबद्दल आणि इंडियाबद्दल बऱ्याच लोकांनी काय 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 स्तुती पण केलेली आहे. आता एक अजून गोष्ट आहे, आपण जे आपले इंद्रिय आहेत आपल्यामध्ये 4 कमतरता आहेत. नेक्स्ट स्लाइड मध्ये यायला पाहिजे. आपल्यामध्ये 4 कमतरता आहेत. कुठल्या कुठल्या? एक तर आपण आपले जे इंद्रिय आहे ते परिपूर्ण अजून परिपूर्ण नाही आहेत. जसं की एक्झाम्पल द्यायचं म्हणजे असायला पाहिजे. हा,
अमावस्याच्या रात्री समजा आपल्याला काय बघायचं, एकदम अंधार, कुट्ट अंधार. आता शहरांमध्ये तर आर्टिफिशियल लाईट आहे, त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही काही, अमावस्या असो पौर्णिमा असो काही फरक नाही पडत. पण गावी जर बघितलं ना, जिथे फक्त दिवा लावलेला असतो, तिथं अमावस्या म्हटलं की इतकं डार्क राहणार, शेतामध्ये वगैरे कर्र असा आवाज येतो, रातकिडे फिरत असतात, काही दिसत नाही आपल्याला, राईट? का? आता आपल्याला दिव्यचक्षु नाही येत ना, हे कसे सगळे इंद्रिय हे अजून त्यांच्यामध्ये इतकं क्षमता नाहीये की ते आर पार बघू शकेल असं, राईट? पण भगवंतांचे कसे आहेत, ते चक्षु चर्मचक्षु नाही आहेत, ते दिव्य चक्षु आहेत. जसं संजयला दिव्य चक्षु दिलं होतं, त्यांनी दिल्लीला बसून कुरुक्षेत्राचं युद्ध बघत होता, राईट? आपल्याला बघता येईल का ह्या माझ्या भिंतीच्या पलीकडे काय होते मला तेच दिसत नाहीये, राईट? तर आपले जे हे इंद्रिय आहेत हे अजून तेवढी क्षमता नाहीये. दुसरी गोष्ट जी आहे, आपण हे सगळं जे तात्पुरती दुनिया जी बनवली आहे, तात्पुरतं भौतिक जगत जे बनलंय, आपण त्याच्यामध्ये इतकी गुरफटून गेलोय की आपल्याला त्याच्या बाहेर विचारसरणी आपली जातच नाही. चौथी गोष्ट, आपल्यामध्ये खूप सारे एरर्सला काय म्हणायचं आता, चुका म्हणता येईल किंवा कमतरता म्हणता येईल. कमतरता. आपल्यामध्ये खूप सारे कमतरता आहेत. कसे? बऱ्याच गोष्टी आपण लपवतो पण, राईट? समजले नसेल किंवा काही जाणताही नाही आलं असेल किंवा काही गोष्टींबद्दल आपण लपून ठेवतो की छोट्या छोट्या गोष्टी सांगते मी आता, एक्झाम्पल देते मी पुढे जाऊन. तर ह्या आपण जे चुका करतो कमतरतेच्या, आपण आपल्या कमतरतेला आपण झाकून ठेवतो, राईट? त्याच्यामुळे आपल्याला पुढे जे आपल्याला शिकायचं म्हणजे वेदांबद्दल, तर त्याच्यामुळे आपल्याला अडथळे येतात. चौथी गोष्ट आहे चिटिंग. चिटिंग म्हणजे लुबाड नाही, चिटिंगला काय म्हणायचं? फसवणूक. फसवणूक. ही वृत्ती खूप आहे लोकांमध्ये, खूप आहे फसवणूक करण्याची. भाजीपाल्यांपासून सुरुवात करा ना, मॉलवाले इतके मोठे इतकी जी करोडपती अरबपती लोक आहेत ते पण फसवणूक करूनच वरती आले. ह्या ज्या 4 कमतरता आहेत ह्याच्यामुळे काय होतं, आपल्याला भगवद्गीतेचा सार समजायला खूप अवघड होतो. म्हणून आपल्याला ह्याच्या परे जायचं, ह्याच्या वरती यायचंय. मग काय करायला पाहिजे? ह्या ज्या 4 कमतरता आहेत ह्याच्यामुळे आपल्याला काही गोष्टी जसं आहे तसं न दिसतात, ते वेगळंच दिसतात. एक्झाम्पल सांगते मी आता. जेव्हा आपल्याला काही शास्त्र शिकायचं असेल किंवा शास्त्राबद्दल जास्त जाणून घ्यायचं असेल तर 3 प्रमाणांबद्दल बोलतात जनरली, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि शब्द प्रमाण. तर तिन्ही पैकी शास्त्र शिकताना जास्त जोर शब्द प्रमाणावरती दिला जातो. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय? प्रत्यक्ष मी जेव्हा ती वस्तू बघते तेव्हाच मला वाटते की हा आहे, खरंच आहे, नाहीतर नाही, राईट? हवा बघतो का आपण? नाही बघत. पण कधी बोलतो का, कोणाला चॅलेंज करतो का, हवा नाहीये रे? मी म्हणतो ना, कारण मी बघितलंच नाही तर मी का विश्वास ठेवू हवा आहे म्हणून? नाही ठेवणार विश्वास. 2 दिवस हवा नाही मिळाल तर आता कोरोनाच्या वेळेस तर सगळ्यांना आलाच असेल अनुभव, ऑक्सिजनची किती गरज होती सगळ्यांना. हवा नाही, मी बघू शकत नाही याचा अर्थ नाही की ते नाहीये, राईट? अनुमान म्हणजे काय? की गेस करणं, अंदाज लावणे. जसं की आता शास्त्रज्ञ लोक काय करतात, अंदाज लावतात. वातावरणाचं पण काय करतात, अंदाजानेच लावतात ना, की पाऊस पडेल, असं होईल तसं होईल म्हणून, राईट? ते अंदाज आणि शास्त्र नाही शिकतायत. शास्त्र शिकण्यासाठी शब्द प्रमाणाची खूप गरज आहे, राईट? शब्द प्रमाणाची गरज आहे. शब्द प्रमाण म्हणजे कसं? आपल्या परंपरेमध्ये, आपल्या गुरूंपासून, आपल्या आचार्यांपासून, आपल्या ब्रह्म, नारद, व्यास असं जे आलंय परंपरेमध्ये ते ऐकूनच आले. म्हणून ह्याला काय म्हणतात, ह्या ज्ञानाला जे आहे श्रुती एकशिपत. श्रुती एकशिपत म्हणजे आपले सगळे वेदास ऐकण्यावर जास्त इम्पॉर्टन्स देतात. इव्हन श्रुतीधर म्हणायच्या आधी, पूर्वी लोकांना काय म्हणायचे, श्रुतीधर म्हणजे फक्त त्याच्या लक्षात यायचं, राईट? पूर्वीच्या अगर तुम्ही जर बघितलं, आम्ही उडपीला गेलो होतो. उडपीला नंतर मध्वाचार्यांचं घर आहे, ते कुठं राहायचे, त्यांनी काय काय तिथं वेगवेगळ्या लीला केल्या आहेत, ते सगळं आहे तिथं. तर तिथे एक दगड होतं एवढा मोठा, त्याच्यावरती असं रेतीने लिहिलेलं होतं काहीतरी. तर आम्ही विचारले काय, तर म्हणे मध्वाचार्यांना कधीही त्यांचे गुरु सांगायचे ना, तो एक पहिल्या दिवशी जे सांगितलं ते ऐकायचं, दुसऱ्या दिवशी खेळायला द्यायचा, इकडे तिकडे उड्या मारायचा. आणि बाकीचे पूर्व बसायचे क्लासमध्ये चांगले. तर त्यांच्या गुरुने सांगितलं, तू का एवढा उड्या मारतो, तुला सगळं कळतं का? म्हणजे हा, तर सांग मला, पहिल्या दिवशी मी काय सांगितलं, असं 10-15 दिवसांनी विचारलं. त्यांनी आपलं टका सांगितलं. कारण ते श्रुतीधर, एकदा ऐकलं संपलं. आपले जे वेदाज आहेत हे श्रुतीधर म्हणजे श्रुतीनेच आलेले आहेत. ऐकून 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 आपल्यापर्यंत पोहोचले, राईट? कोणी जाऊन प्रत्यक्ष अमेरिका बघितली का? नाही बघितली, पण ऐकलंय ना. अमेरिकेमध्ये मोठे मोठे बिल्डिंग असतात, तिथे लोक खूप श्रीमंत असतात, तिथे गरिबी नाहीये म्हणतात, तिथले लोक जरा थंडीचे कपडे घालतात,
तिथं ऊन येत नाही जास्त, तिथं सगळं काही घरी बसल्या बसल्या सगळं मिळतं, तिथं कांबाल्या नसतात. हे सगळं काय आपण ऐकलं, प्रत्यक्ष आपण जाऊन बघितलंय का? नाही बघितलंय. म्हणजे जेव्हा अशा गोष्टी असतात अमेरिका वगैरे, त्याच्यावरती आपण ऐकण्यावरती विश्वास ठेवतो. जेव्हा भगवंतांचं बोलायला दाखवा कुठे भगवान, भगवंत म्हणतात कुठे दाखवा, हा कशावरनं विश्वास ठेवायचा? आणि जेव्हा तू अमेरिकेवर विश्वास ठेवतो, तुझ्या भूगोलाच्या पुस्तकात जे जे लिहिले, आता 10वीच्या पोराने तर ब्राझीलवरती इतकं लिहिलेलं, इतकं अरे भारताचं कमी ब्राझीलचं जास्त वाचते ते पोरं. फक्त कोणीतरी भूगोलामध्ये लिहिलं त्याच्यावरती आपण विश्वास ठेवतो की ब्राझील नावाचा कुठला देश आहे आणि तिथं असे लोक राहतात, त्यांची राहणसहाणी अशी आहे, त्यांच्या खाण्याची पद्धती अशी आहे. तुम्ही नुसतं ते वाचण्यावरती किंवा ऐकण्यावर लक्ष ठेवता. मग भगवंतांचा जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेस काय म्हणतात की प्रत्यक्ष दाखवा, प्रत्यक्ष दाखवा, भगवंत माझ्या समोर येतील तेव्हा तुम्ही विश्वास ठेवेन. तू आहे काय म्हणून तेवढं भगवंतांना तू चॅलेंज करून माझ्या समोर उभे राहिले तरच ओळखे म्हणून हु आर वी, राईट? तर असं जे आहे शब्द प्रमाणापेक्षा आणि अनुमान प्रमाणापेक्षा, सॉरी प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमानपेक्षा शब्द प्रमाणावरती जास्त जोर दिलेला आहे. त्याच्यानंतर इथपर्यंत कळालं सगळ्यांना? कोणाला काही प्रश्न इथं? नाही मॅम. एक अनुमानचं एक चांगले उदाहरण देऊ शकते. अनुमान मध्ये प्लेगची जेव्हा पहिल्यांदा साथ निघाली ना, तर सगळ्या शास्त्रज्ञांना असं वाटलं की त्यांनी अनुमान लावलं की हे जे प्लेग जी बिमारी आहे ना, ही मांजरांमुळे होते. मग ते सगळ्या मांजराला मारायला सुरुवात केली. इतकी मांजरे मारली की अक्षरशः नाहीशी झाली मांजर. त्याच्यानंतर कुठेतरी शास्त्रज्ञाला कळलं की नाही हे तर उंदरामुळे होते. आता उंदराला मारायचं म्हणजे मांजर हवी, तेव्हा मांजरचा शोध करायला सुरू केला. तर हे जे आहे ना, अनुमान प्रमाण फार धोकेदायक. अंदाज लावणे कुठल्या गोष्टीचा. काही गोष्टी ठीक आहे थोड्यापर्यंत, पण काही गोष्टी फार सिरियस जातात त्याच्यामुळे. त्याच्यानंतर मग काय झालं आता, काय म्हणतात, झाडं आणि झुडप्यांमध्ये प्राण आहे हे आपल्या वेदांमध्ये खूप पूर्वीपासून लिहिलेलं आहे. पण विदेशामध्ये ते लोक याच्या गोष्टीवरती विश्वासच ठेवत नव्हते की झाडं आणि झुडप्यांमध्ये प्राण असतं म्हणून. तर जगदीश बोस जे होते ना, त्यांनी रिसेंटली जगदीशचंद्र बोसनी आत्ताच्याच इतक्याच वर्षांमध्ये त्यांनी शोध लावून प्रूव्ह करून दाखवलं, त्यांना सिद्ध करून दाखवले की प्राण झाडांमध्ये पण प्राण असतं म्हणून. त्याच्यानंतर गाईचं जे गोमूत्र आहे, गाईचं जे शेण आहे, आपल्याकडे आपण काय करायचो, यज्ञ जर करायचं असेल आपल्याला तर सगळ्यात महत्वाचं काय, गाईचं तूप, गाईचं गोमूत्र, गाईचं शेण. त्याच्याशिवाय यज्ञाचं कुंडच बनत नाही. आणि ते गौऱ्या जे असतात ते कशाच्या बनतात, गाईच्याच शेणाने गौऱ्या बनतात. गोमूत्र असतं, गाईचं तूपच पाहिजे त्याच्यासाठी यज्ञ करण्यासाठी. आणि नंतर मग हे लोकांनी खूप त्याच्यावरती संशोधन केल्यानंतर कळाले की अरे गाईच्या गोमूत्रामध्ये आणि गाईच्या शेणामध्ये खूप अँटीसेप्टिक क्वालिटीज आहेत. अँटीसेप्टिकला काय म्हणायचं आता, प्रतिबंधक शक्ती आहे. हा, तर गाईचं गोमूत्र आता इतकं म्हणजे एक्सपोर्ट, म्हणजे ते लोक त्याच्यावरती संशोधन करतात. तुम्ही जर बघितलं ना, पूर्वीची घरं जर आठवली आपल्या आजी आजोबांची गावाकडची, तर सारून काढायची ते शेणाने, राईट? आता आजकालची पोरं असं करतात. पण ऍक्च्युली सांगायचं म्हणजे आमच्या इथं इस्कॉनच मुंबईच्या जवळ गोवर्धन इको विलेज म्हणून एक रिट्रीट सेंटर आहे. तिथं खूप सारे गायी आहेत. तर लोक तिथं गाईचं जे शेण असते ना, तिथं ट्रीटमेंटसाठी येतात. केरळाचं एक ट्रीटमेंट सेंटर आहे, तर ते ट्रीटमेंटसाठी ज्यांच्या हाडांमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील किंवा हाडांमध्ये दुखत असतील तर त्यांना शेणामध्ये खूप हे करायला लावतात, त्यांना शेणाचा लेप लावतात आणि ते तसंच ठेवतात. तर खूप लोक याच्यातनं निघून गेले. माझ्या मुलाचंच, त्याला डेंग्यू झाला होता, तर आम्ही आयुर्वेदिक डॉक्टर देवकी सुप्रभू त्यांच्याकडे दाखवतो. त्यांनी फ्रेश वासराचं जे शेण आहे ते आणलं, त्याच्यात काहीतरी औषध टाकली आणि ह्याच्या तोंडात टाकलं. इच्छेचे अक्षरशः डोळे वगैरे खूप लाल झाले, त्याचं तापच उतरे नाही 104 पासून. मग त्यांनी गाईच्या शेणानेच त्याचं ट्रीटमेंट केलं. आता ह्या कोविडमध्ये आमच्या सगळ्यांकडे ते गाईचंच त्यांनी औषधं बनवून दिले. गोमूत्राचा वास येतो. गोमूत्र एवढा स्ट्रॉंग आहे ऍक्च्युली, इतकं अँटीसेप्टिक आहे. कितीतरी तुम्हाला सगळ्यांना माहित असेल ना, सकाळी गो अर्क पितात, बरेच लोक गो अर्क पितात सकाळी एम्प्टी स्टमक, राईट? आहेत, हे सगळ्यांनाच माहिती आहे ना? हो. हा, रिसेंटली काय झालं, आम्ही काहीतरी असंच काहीतरी शोध होतो, त्याच्यात आलं की दातून म्हणतात ना आपण आता मराठीमध्ये,
ते नीमची काडी असते ना, लिंबाची काडी, आधी लोक त्याच्यानेच दात घासायचे. त्याला चावून असं दाताला हे करायचं, ब्रश सारखं होते चावून चावून. ते काय म्हणजे तेव्हा संडास वगैरे बाथरूम घरात नसायचे ना, दूर डोंगरावर कुठं जायचं, मग जाताना ते लिंबाची काडी घ्यायची, लिंबाच्या काडी चावत चावत द्यायचं, इथं येईपर्यंत तो ब्रश होतो, मग त्याच्याने दात, त्यांची दात शेवटपर्यंत राहायची. आपल्या पोरांची दात तर लहान नाहीये, दुधाच्या दातापासूनच कीड सुरू होती. आता हेच जे आहेत ना, नीम काडी म्हणून ज्याला म्हणतो आपण, दातून ज्याला म्हणतात, ते $10ला 10 स्टिक्स मिळतात. आता ते परदेशामध्ये सुरू झालं. ते जेव्हा पॉप्युलर होईल ना, तेव्हा आपण अरे आपल्याला पण घ्यायचंय, मॉलमध्ये जाऊन आपण तेच पण आणणार आहे. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या वास्तू पण आपल्या इंडियामध्ये खूप, म्हणजे भारतात खूप प्रसिद्ध आहे. वास्तू कशा असायला पाहिजे. आपण कधी दक्षिणेकडे दार असेल तर जनरली आपण कोणी प्रेफर करतो का नाही करत. जर घराचं मेन डोअर दक्षिणेकडे उघडत असेल तर नाही घेत, त्याला बदलून घेतात इकडे तिकडे. किती खिडक्या आहेत, किती दारं आहेत, किंवा आपल्या घराचं देवघर कुठे कुठल्या साईडनी फेसिंग करायला पाहिजे, आपलं किचन कारण अग्नी आहे ना, मग ते कुठं फेस करायला, बरेच गोष्टी. कधी कधी काय होते की आपण अपार्टमेंटला राहतो तर ते होत नाही, पण तरी त्यातल्या त्यात आपण चांगल्यापैकी बघ, कोणी घर घेताना असं डोळे झाकून नाही घर घेत, वास्तू बघण्याचा प्रयत्न करतोच. आपल्याकडे आयुर्वेद आहे, वास्तुशास्त्र आहे, योगा आहे, हे जे आहे तुम्हाला आता एक व्हिडिओ दाखवेन 2 मिनिटात. तर हे सगळे जे आहेत ना, हे भारतामध्ये कुठून आले सगळे, आपल्या आप नाही आलेले, हे सगळं काही ह्यांचा उल्लेख वेदांमध्ये आहे. त्याला काय झालं, व्हिडिओ प्ले होत नाही माझा, 1 मिनिट. नाही प्ले होत. एक मिनिट. माझा व्हिडिओ नाही प्ले होत आणि मला तर तुम्हाला दिसते का स्क्रीन? यस माताजी. व्हिडिओ नहीं प्ले हो रहा मेरा. आता दिसतंय मॅम. दिसते ना, पण हा व्हिडिओ नाही प्ले होत. एक सेकंड. विशाल, इसका कुछ हो सकता है क्या? प्रभु जी नहीं है बेटा. माताजी जस्ट वीडियो के ऊपर क्लिक करो, वहाँ पे नहीं, होगा. वो साइन ही निकल गया वीडियो पे क्लिक करने का. I've come out actually. ओके, एकदम टॉप लेफ्ट कॉर्नर में एरो दिया है लेफ्ट साइड में, अंडू का, उसके ऊपर क्लिक करो. I clicked it. Okay. मैं क्लिक कर रही हूँ एरो पे, बट नहीं प्ले हो रहा है वो वीडियो. वो प्ले वाला जो है ना एरो, फ्रॉम हियर में भी हैंडल नहीं कर सकता उसको. नहीं करेक्ट है, प्रभु जी मुझे देकर ही गए थे. एनीवे चलो ठीक आहे. आता अनडिफिटेबल वेदिक प्रेडिक्शन्स कसे झाले. भगवंतांनी आपल्या भागवत मध्ये, श्रीमद भागवत मध्ये गौतम बुद्ध कधी जन्म घेणार आहेत याच्याबद्दल पण सांगितलं. आता कधी भागवतम कधीचे आणि पुढे काय होणार याच्याबद्दल पण प्रेडिक्शन केलेलं आहे चाणक्यांचं पण. श्रीमद भागवत मध्ये 12व्या स्कंदामध्ये पहिल्या चॅप्टर मध्ये, अध्यायामध्ये 11वा श्लोक त्याच्यात लिहिलेले की चाणक्य कधी येणार आहेत. त्याच्यानंतर मग अशोका, जे अकबर एम्परर अशोक होते, त्यांच्याबद्दल पण लिहिलेलं आहे. म्हणजे असं नाही की जीसस क्राइस्ट बद्दल लिहिलेलं आहे, मोहम्मद कधी येतील, सगळ्यांबद्दल, चैतन्य महाप्रभूंच्या जन्माबद्दल पण सगळे प्रेडिक्शन्स केलेले आहेत. तर हे कधी येणार आहे ते लोक सगळं त्याच्यामध्ये आहे. तर वेदा जे नुसतं असं पुस्तक म्हणून नाही घ्यायचं त्याला. त्याच्यानंतर भगवंत तिथे सांगतात की श्रीमद भागवतचं पहिलं जे श्लोक आहे, जन्मादस्य यतोऽन्वयातितरतश्चापि स्वभिघ्न स्वराट् तेने ब्रह्म हृदयादि कवये मुह्यन्ति यत्सूर्यः. जन्मादस्य जे पहिला श्लोक आहे त्याच्यात सांगतात की सगळ्यांचा जो स्रोत आहे मी स्वतः आहे. पहिल्या श्लोकामध्ये पूर्ण जर त्याचं ट्रान्सलेशन वाचलं, इतकं सुरेख आहे ते. तिथे सांगतात की मी जे काही तुम्ही बघतायत आता ह्या भौतिक जगतामध्ये, सगळ्यांचा स्रोत कोण आहे? मीच आहे.
मग ते काय म्हणतात की तेने ब्रह्म हृदयादी, तेने ब्रह्म हृदय म्हणजे ब्रह्माच्या हृदयामध्ये मी ते त्याला काय म्हणतात, आय गेव द स्पार्क, त्यांच्या हृदयामध्ये मी प्रज्वलित केलं. त्याच्यानंतर मग ते असं पुढे आपल्यापर्यंत ते पोहोचले. रामायण आणि महाभारत हे पुराणांमध्ये येतात. आणि कारण बरेच लोक काय म्हणतात मायथॉलॉजी म्हणतात. आपले जे भगवद्गीता, भागवत, रामायण, महाभारत याला मायथॉलॉजी नाव दिलेलं. मायथ म्हणजे मिथ, मिथ म्हणजे एखाद्या स्टोरी सारखं झाल्यासारखं. इतिहास वेगळा आहे, मायथॉलॉजी वेगळी आहे. हे मायथॉलॉजी शब्द जे आहे हे मॅक्स मिलरनी ब्रिटिश जेव्हा आले तेव्हापासून हा शब्द सुरू झाला. आपले शास्त्र मायथॉलॉजी नाही, प्रत्यक्षात घडलेले आहेत. ते फक्त एक स्टोरी नाही. एक नानू होता, एक चिन्नू होता, चिन्नू आणि नानू खेळायला द्यायचे, चिन्नू नानू मध्ये भांडण झाले, मग त्यांनी असं केलं. हे आपण क्रिएट केलेल्या स्टोरीज, आपण तयार केलेल्या कथा आहेत. पण रामायण महाभारत हे तयार केलेले नाहीत, हे प्रत्यक्षात झालेले आहेत. त्याच्यामुळे ह्यांचा उल्लेख इतिहासामध्ये येतो. नंतर मग कूर्म पुराण, ब्रह्मपुराण, वराह पुराण, नरसिंह पुराण हे सगळे पुराणामध्ये येतात. आणि पुराणांना काय म्हणतात, पंचम वेद पण म्हणलं जातं. 4 वेदात माहिती आपल्याला, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्व आणि सामवेद. ह्याच्या व्यतिरिक्त जे पुराण जे आहेत त्यांना पंचमवेद म्हटलं जातं. आता इथं प्रभुपाद म्हणतात की इतके सारे वेदाज आहेत, पुराणाज, इतके सारे लिटरेचर भौतिक जगतामध्ये आहेत. कुठले मॅगझिन्स म्हणा, वर्तमानपत्र आहेत, वेगवेगळे नॉवेल्स आहेत. आणि पण काय होतं त्याच्यामध्ये आपली जी क्षमता आहे भगवंतांना समजून घेण्याची, ती कुठं चालली, आपली चॅनलाइज कुठं होतीये, या गोष्टी पुढे होतीये. त्याच्यामुळे आपल्याला, मी ते गीता सर मध्ये एक एक्झाम्पल दिलं होतं. आपल्याकडे पुस्तकांचं एक शेल्फ आहे, एवढं जमून ठेवलं ना सगळी, आता जागाच नाही जमवायला त्याच्यावरती. मग काय करावं लागेल, ती जुनी जी आहे ती सगळी काढल्यानंतर नवीन त्या जागावरती जाऊ शकतात. आपण आतापर्यंत काय केलं ते सगळं विसरून जायचं. ते सगळं तो झाला, पास्ट झाला त्याचा, राईट, भूतकाळात गेले ते. आता आपण काय करायचं, ते सगळं इरेज करायचं, काढून टाकायचं आपल्या त्या शेल्फवरती. आता आपण काय करणार, भगवद्गीता ठेवणार तिथं, भागवत पुराण ठेवणार तिथं, राईट. त्याच्यानंतर मग आपल्याला कळेल की आपला ध्येय काय. इथं भगवंतांनी काय केलं, लॉर्ड विष्णू भगवानांनी काय केलंय, ब्रह्माला ते ज्ञान दिलेलं आहे, राईट. पहिल्यांदा ब्रह्म जेव्हा त्या गर्भोदक्ष विष्णूंच्या नाभीमधनं येतात तेव्हा ब्रह्माला काही कळतच नाही, मी करू काय. वर खाली करताना मग त्यांना आवाज येतो, तप तप तप. आपण हे गीता सर मध्ये पण बघितलेलं आहोत. तप तप म्हटल्यानंतर मग तेव्हा त्यांना भगवंत त्यांच्या तपश्चर्यावरती इतके खुश झाले आणि मग त्यांनी चतुश्लोकी भागवतम ब्रह्मांना सांगितले आणि तिथून आपल्याला ज्ञान पुढे आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आता हे जे जीवात्मा जाऊत आपण, आपल्याला विसरण्याची सवय खूप आहे. चांगलं झालं मला एक प्रश्न विचारायला हे मिळाला चान्स. मी भागवतच्या गीता सरच्या क्लासमध्ये एकदा विचारलं होतं की भगवंतांनी आपल्याला विसरण्याचा एक चान्स दिलेला आहे, विसरून जाण्यासाठी. याच्याने आपल्याला काय फायदा होतो, आपण का विसरला, चांगले आपण विसरभोळे आहोत, विसरभोळे नसलो असतं काय झालं असतं. प्रयत्न करा, कोणीही प्रयत्न करा. समजा भगवंताने आपल्या बुद्धी दिली असती, मागच्या जन्मी आपण काय केले काय नाही केले सगळं जर कळालं असतं तर आपली काय हालत झाली असते. आपल्याला विसरभोळ केला त्याचा फायदा काय. आपल्याला आपण म्हणजे जन्म मृत्यूच्या ज्या यातना असतात त्या आपण विसरून जातो. काय 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 आपल्याला जन्म मृत्यूच्या ज्या यातना असतात त्या आपण विस्मृतीमुळे विसरून जातो. हो, विसरून जाण्यासाठी का दिले भगवंतांनी, का आपल्याला ती शक्ती दिली की आपण विसरून जातो, का दिले, त्याचा फायदा काय झाला. नाहीतर त्या सर्व गोष्टींचा आपल्याला त्रास होईल मॅडम. एक्झॅक्टली. समजा ती आठवण झाली असती तर आपल्याला काय झालं असतं, भयंकर त्रास झाला असता. विचार करा, मी कोणाच्या तरी काय खूप त्याला असं म्हणजे अत्याचार केला. तर औरंगजेबाची आपण जेव्हा स्टोरीज ऐकतो, औरंगजेबाने काय केलं, एकेकाचं असं कातडी काढायची ती, राईट. पेन्सिल कसं छिलतो तशी कातडी काढायची. त्याला जर दुसऱ्या जन्मात आठवलं ते सगळं, त्याची काय हालत होईल, राईट. तर हे जे आहेत, किंवा मी ऍक्सिडेंट मध्ये वारले समजा, कार ऍक्सिडेंट मध्ये, मला नेक्स्ट जन्म मध्ये लक्षात येते की कारच्या ऍक्सिडेंट मध्ये माझा भयानक ऍक्सिडेंट झाला, अशी एकदम दरीत कार कोसळली लुडो करून आणि माझे सगळे चुरा झाला अंगाचा. मला कधी मी गाडीत बसण्याचा मी प्रयत्न तरी करेन का, आयुष्यभर मी भीतीत राहणार आहे. त्याच्यामुळे भगवंतांनी किती आपल्यावरती कृपा करतात ते,
हे विसरायची आपल्याला त्यांनी क्षमता दिली आहे, किंवा आपल्याला विसर फॉरगेटफुलनेस मध्ये ठेवतात. म्हणजे त्याला काय म्हणायचं, तर कसं ठेवायचं, आपण विसरून जाय अशा परिस्थितीत आपल्याला ठेवतात या गोष्टी. पण आपण काय करतो, चांगल्या गोष्टी पण विसरून जातो, राईट. तर हे विसरू नये म्हणून त्यांनी काय केलंय, हे जे भगवद्गीतेचं ज्ञान आहे ते ब्रह्मापासून नारद, व्यास असं करत आपल्यापर्यंत दिले. सुखदेव गोस्वामी, तर परीक्षित महाराज, असं करून आपल्यापर्यंत आणले दुसऱ्या आचार्यांपासून. नेक्स्ट इथं हे पण सांगितलं होतं की भागवत, श्रीमद भागवतम जे आहे व्यास मुनी लिहितात, राईट. व्यास ऋषी लिहिल्यानंतर त्यांना थोडस दुःख होतं, ते एवढे आनंदी नसतात. का? 4 वेदा लिहिल्यानंतर पण ते खुश नव्हते. इतकं वेदांमध्ये अक्षरशः 1,00,000च्या वरती काहीतरी हे आहेत श्लोक, तेवढा अभ्यास करणं शक्यच नाही. तेवढे श्लोक लिहिल्यानंतर पण ते खुश नव्हते. का? त्यांना आनंद नाही झाला. हा बोला. हा, त्यांना काहीतरी अपूर्ण राहिल्यासारखं वाटत होतं ना. हो, ते काय, तेच प्रश्न आहे माझा. भगवंत तेव्हा ते नारद मुनीला विचारतात की मी असं का, वाय एम सो डिस्पॉन्डंट, मी काय एवढं दुःखी आहे, असं का होतंय मला, की मला तो आत्मा आनंदच येत नाही एवढं लिहिल्यानंतर. तर ते म्हणतात की तुम्ही फक्त जीवन कसं जगायला पाहिजे ते लिहिला, पण भगवंतांबद्दल एकही शब्द नाही त्याच्यामध्ये. मग त्यांनी श्रीमद भागवतम लिहिले. भागवत पुराण त्याच्यानंतर आले ना, मग त्याच्यामध्ये सगळे कृष्णाचे लीला लिहायला सुरू केले त्यांनी. त्याच्यानंतर त्यांना खूप आनंद झाला. आता ते भागवत लिहिताना काय केलं त्यांनी, गणपतीचा काय मदत घेतली त्यांची, आणि त्यांना सांगितलं की मी श्लोक सांगत जाईन, पटपट विद्या देवता ना, पटपट लिहून टाका. ते म्हणे ठीक आहे मी लिहितो, पण तुम्ही थांबायचं नाही. ते म्हणजे ठीक आहे, तुला समजत नाही तर लिहायचं नाही. दोघांचं दोघांना किती छान म्हणजे अट लावली. व्यास म्हणले तुला जर समजत नसेल तर तू लिहायचं नाही. गणपती म्हणाले की तुम्ही जर थांबला तर मी लिहिणार नाही. तर ठीक आहे, मग व्यास म्हणले काही करायचं असेल तर मध्ये एखादा अवघड श्लोक टाकायचे, मग गणपती विचारतात, तोपर्यंत त्यांचं काम होऊन ते परत द्यायचे. इतकं सुरेख गणपतींनी सगळं आपल्याला भगवद्गीता दिलेली आहे. तर इथं म्हणतात की आपल्याला जे व्यास मुनींनी जे त्यांना म्हणतात द्वापया आणि व्यासदेव असंही म्हणतात, ते त्यांनी हे सगळं आपल्याला दिलेलं आहे. पुराणात दिले, महाभारत दिले, इतिहास दिले, वेदास दिले, भगवद्गीता दिली, श्रीमद भागवत पण दिलेलं आहे. आता आपलं काम काय आहे हे वाचायचंय. तर ते म्हणतात की आपल्याला वेदास वाचायचा वेळ आहे का, तर भगवद्गीतेलाच वेळ नाहीये. 700 श्लोक आहेत, त्याच्यासाठीच वेळ नाहीये. वेदच कधी वाचणार आपण, सगळे 4 वेद कधी वाचणार. त्याच्यासाठी सांगितलं चाललंय की भगवद्गीता आणि श्रीमद भागवतम जे आहे, भागवत पुराण, हे सगळ्या वेदाचं सार आहे. वेदांत सूत्र जे पण देतात, वेदांत म्हणजे काय, वेदाचं जे शेवटचा भाग आहे ते सूत्राच्या ह्याच्याने दिलेले फॉर्म मध्ये. जसं अथातो ब्रह्म जिज्ञासा हे सूत्र आहेत, अशा सूत्राच्या फॉर्म मध्ये वेदांत सूत्र दिले. पण म्हटलं जाते की भगवद्गीता जरी वाचलं तर तुमचं आयुष्य न्यूजपेपर नाही. न्यूजपेपरनी काय आज वाचलं उद्या फेकणार आपण कचऱ्यामध्ये. एक लक्षात ठेवा, आपण 4 दिवस वाचलेलं न्यूजपेपर आठवतं का आपल्याला? नाही आठवत. कुठलं तरी एखादं सिनेमाचं हे ते आठवत असेल, पण न्यूजपेपर आठवत नाही. पण भगवद्गीता वाचतो आपण नेहमी. आता गीता सारखे जे झाले ते आता पण थोडं आठवते, लगेच आपल्याला सांगता नाही येणार, पण जेव्हा फ्लो मध्ये परत तोच विषय येईल तर आपल्याला अरे हे झालं होतं आपल्याला आधी, राईट. आता शब्द प्रमाण म्हणजे कोणाकडनं ऐकायला पाहिजे? एवं परंपरा प्राप्तम एवं राजर्षयो विदु. एवं परंपरा, जे ज्ञान परंपरेमध्ये आले त्यांच्याकडनंच प्राप्त करायला पाहिजे, राईट. जर रस्त्यावर कोणी बसले साधू बाबाचे कपडे घालतो म्हणतात, त्याला श्लोक येत असतील धडाधड. आपल्याला अशी खूप मिळतील युट्यूब वरती, खूप 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 मिळतात कथाकार, श्लोकात येतात. काहीतरी थोडं संस्कृत येते, मग संस्कृत त्याचं काही आपल्या हिशोबाने मला असं वाटलं असं करून ते सांगतात. बरेच लोकांनी शेकडोनी भगवद्गीता लिहिलेल्या आहेत, पण भगवद्गीतेचा खरा अर्थ काय आहे हे फक्त परंपरेत कोण येतं त्यांच्याकडून ऐकायला पाहिजे. आता समजा एका मुलाला विचारलं तुझे वडील कोण आहेत, त्या मुलाला कसं कळणार? तो सांगू शकणार नाही ना, कारण आई जे सांगती त्याचं खरा अर्थ कोणाला, खरं रिझन कोणाला माहित असणार? फक्त आईलाच माहित नाही. तो जर आईला विचारेल बाबा कोण आहेत माझे, हे तुझे बाबा आहेत, राईट. फक्त आईच ते
बरोबर उत्तर देऊ शकते. दुसरं कोणीच उत्तर देऊ शकत नाही. सायन्सच्या हिशोबाने जर आपण म्हटलं की नाही 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 सायन्स शास्त्राप्रमाणे जर बघितलं इतर सायन्सला काय म्हणायचं आपण विज्ञान. विज्ञानाप्रमाणे जर बघितलं तर डीएनएचा रिपोर्ट वर्ष लागतात, तोपर्यंत मुलगा मोठा पण होऊन जाईल. तर खरं खरं आन्सर कोण देऊ शकते? फक्त आईच सांगू शकते की हे तुझे बाबा आहे. राईट. तसं सगळ्या ह्याच्यामध्ये ज्ञानामध्ये वेदा जे आहे ती एक आई आहे, तीच आई सांगू शकते. वेदाच सांगू शकतात की भगवंत कोण आहे. राईट. जे आपले परमपिता परमेश्वर आहेत. त्याच्यानंतरच आपल्याला कळते की हा मला इथं जायचं, हे माझे बाबा, ही प्रकृती माझी आई आहे. इथं बघा आता फक्त आई सांगू शकते बाबा कोण आहेत म्हणून. राईट. वेदा सांगू शकतात की भगवंत कोण आहे, जनरल नॉलेज नाही. The Vedas, however, are not as well known for presenting historical and scientific knowledge as they are for expounding subtle sciences, such as the power of mantras. We all recognize the power of sound itself by its effects, which can be quite dramatic. Here, a high-pitched frequency shatters a drinking glass. So, we can easily understand that loud sounds can produce substantial reactions. It is commonly believed that mantras can carry hidden power, which can in turn produce profound effects. The ancient Vedic literatures are full of descriptions of weapons being called by mantra. For example, many weapons were invoked by mantra during the epic Kurukshetra war, wherein the Bhagavad Gita itself was spoken. The ancient deployment of Brahmastra weapons, equivalent to modern-day nuclear weapons, are described throughout the Vedic literatures. Additionally, mantras carry hidden spiritual power which can produce significant benefits when chanted properly. Indeed, the Vedas themselves are sound vibrations in literary form and carry a profound message. आता इथे काय सांगितलं त्यांनी की ते एक ग्लास दाखवलं ना. राईट. एका आवाजाची फ्रिक्वेन्सी म्हणतात त्याला, हे डेसिबल मध्ये मोजतात ते. एका म्हणजे आवाजाची क्षमता असते, ते क्षमतेपर्यंत ते ग्लास जे आहे काचेचा ग्लास सहन करू शकते. एका त्याच्या पलीकडे गेले की तुटतो. राईट. तर हे जे मंत्र उच्चारण करतात, आपण कितीदा यज्ञ करायला बोलवतो, शांती पूजेला बोलवतो, वास्तुशांतीला बोलवतो लोकांना, तर ह्याच्यामुळे काय होतं, ते जे मंत्र म्हणतात जोरजोरात मंत्र उच्चारण जेव्हा करतात तेव्हा ते आपल्या आसपासच्या वातावरणाचं शुद्धीकरण होतं. राईट. इथे तुम्हाला म्हणजे आता नवीन जनरेशनचं नाही माहिती, पण आपल्या वेळेसच्या काळच्या सगळ्यांना विश्वास असेल की मंत्र उच्चारणाने वातावरणाचे शुद्धीकरण होतं. म्हणून घरात म्हणतात ना, अरे देवाचं नाव घेणं खूप चांगलं असतं. घरात कुठली जुनी पडी घर जर असतील, बऱ्याच वर्षापासून त्याच्यात कोणी गेलेलं नसेल, तर जनरली आपण त्या घरात पाऊल ठेवतो का? नाही जात. शंखनाद पण खूप करतात घरामध्ये, कारण शंखनादाने काय होते, सकारात्मकता वाढते. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं की मंत्रांनी अस्त्र जे उपयोग केला. राईट. ब्रह्मास्त्राचा उपयोग केला. कशाने ब्रह्मास्त्र केला? उच्चारण, फक्त मंत्र उच्चारण ब्रह्मास्त्र निघालंय. असं नाही की त्या बाणामध्ये खूप सारं काही काही लावलं आणि ते बाण सोडल्यानंतर ते कुठे जाऊन धडकलं आणि मग ब्रह्मास्त्रासारखं ते आवाज आला. नाही, म्हणजे ते म्हणायचे की इतकं पॉवर आहे या वेदांमध्ये सांगितले सगळ्या गोष्टी की त्या मंत्राच्या उच्चारणाने ब्रह्मास्त्र सोडलं गेलं आणि अख्खं जग बुडेल असं इतके स्ट्रॉंग ब्रह्मास्त्र असायचे. त्याच्यानंतर काय सांगितलं त्यांनी अजून एक उदाहरण, हे जे आपण एक बाई वाचत होती ना, भागवत वाचत होती एक बाई पलंगावर बसून, त्याच्यामुळे आपल्या भारतामध्ये हे खूप खूप महत्वाची गोष्ट आहे, बाकी देशांमध्ये नाही, की आपण त्या संस्कृतीला सोडत नाही. भगवंतांबद्दल गीता वाचणे किंवा भागवत पुराण वाचणे किंवा रामरक्षा स्तोत्र म्हणतो, तुळशी समोर आपण तुळशीची आरती करणं, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा होतो. ते दिसत नाही फक्त. राईट. जसं हवा दिसत नाही, हे गोष्टींचे जे फायदे मिळतात. आपल्याला कसं 10 रुपये दिले, बिस्किट मागते, ते बिस्किट दिसतं त्या हातामध्ये की मी 10 दिले आणि मला बिस्किट मिळाले. पण हे मंत्र उच्चारण जितकं आपण स्पष्टपणे करायचा प्रयत्न करू, जितकं आपण मनात ना मंत्र उच्चारण करू,
तितकं तुम्हाला बदल दिसेल. म्हणून मी रोज विनंती करते, 1 माळ तरी करा, 1 माळ तरी करा. त्याचा रिझल्ट जे आहे लगेच दिसणार नाही. परीक्षेमध्ये आपण लिहितो, ते परीक्षा लिहिल्यानंतर लगेच तुम्हाला रिझल्ट नाही मिळत. तो परीक्षा दिल्यानंतर एक्झामिनर तपासणार नाही, मार्क कॅल्क्युलेट करणार नाही, तो पण तुम्हाला कळणारच नाही की तुम्हाला किती मार्क मिळाले. तसंच भगवंत जे आहेत आपल्याला हे सूक्ष्म रूपामध्ये आपल्याला रिझल्ट मिळतील. ते दिसणार नाही आपल्याला लगेच, पण त्याचा उपयोग 100% 100% आपल्याला होणार आहे. आता एका कॉलेजमध्ये हा व्हिडिओ दाखवला होता. मी हा व्हिडिओ स्किप करायचा प्रयत्न केला कारण पूर्ण इंग्लिशमध्ये तो. त्या प्रोफेसरनी सांगितले की गुरुकडनं आणि परंपरेमध्ये संप्रदायामध्येच ऐकायला पाहिजे. कॅलिफोर्नियाच्या याच्यामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये सांगितले. आणि पुस्तकं जे आहेत वैदिक पुस्तक म्हणतात ते. आणि कसे वैदिक पुस्तक मध्ये ते एक्झाम्पल देतात. भगवद्गीता हे एक वैदिक पुस्तक आहे. हा व्हिडिओ आहे त्याच्याबद्दल. किती वाजलेत मला दिवेल बघा, मग मी व्हिडिओ स्किप करून सांगू शकते. अच्छा, व्हिडिओ बघायचंय का? हो मॅम, हो मॅम. आय प्ले. आता विमानशास्त्राबद्दल आपण बोलतो, राईट? विमानाचं कोणी केलंय? शास्त्रज्ञाचं नाव आठवते कोणाला? दोघं भाऊ होते. राईट ब्रदर्स. हा, राईट ब्रदर्स. तर त्यांनी विमानाचं संशोधन केलं. आपण सगळ्यांना म्हणतो विमानाचं संशोधन केलं राईट ब्रदर्स. मला एक सांगा, पुष्पक विमान होते की नाही होते पूर्वी? होते, राईट? मग ते कुठून आले? University of California at Irvine, April 2017. Aerospace engineer Travis Taylor has obtained a model of an aircraft whose design specifications are based solely on information gleaned from ancient Indian texts that are believed to have been formally set to writing in 500 BC. He is going to subject it to wind tunnel analysis to determine if it is a viable flying machine. The aircraft model, created using details garnered from the ancient Indian texts, has proven to be flight-worthy. Is it possible that by studying the ancient Indian texts, we may be able to recreate advanced technology that existed thousands of years ago in India? Ancient astronaut theorists suggest that the texts may also contain details for advanced spacecraft. हे जे विमानशास्त्र आहे हे आपल्याकडे खूप खूप पूर्वीपासून आहे. कर्दममुनी, देवहूती यांचं जर बघितलं कपिल मुनीच्या आधी, तर कर्दममुनी इतका मोठा विमान तयार करतात. हजारो नौकर होते देवहूतीसाठी, राईट? आणि ते त्यांची सेवा करायला होती. तिथं स्विमिंग पूल, गार्डन, पक्षी, जनावरे, जंगल सगळं काय त्या विमानामध्ये. इतकं आपले म्हणजे वैदिक जे वेदशास्त्र जे आहे इतके ऍडव्हान्स आहे. आपण आता म्हणतो अरे आम्ही किती ऍडव्हान्स झालो, आम्ही किती ऍडव्हान्स झालो. आपल्या विमानाची कॅपॅसिटी आहे, त्यांच्या विमानामध्ये सगळंच काय असायचं. आपण आता बोलतो ना शिप बद्दल बोलतो, अरे टायटॅनिक सारखी शिप ज्याच्यामध्ये स्विमिंग पूल होते, रेस्टॉरंट्स होते, डान्स रूम्स होते, हे सगळं होते. पण त्यावेळेस त्याच्यापेक्षा जास्त होते. वरती उडायची ते एवढं सगळं घेऊन. आता ते म्हणजे फक्त आपण पुस्तकांना वाचून असं वाटतं की शक्य आहे का, शक्य आहे का. हे लोक जेव्हा आपण परदेशातून अशा गोष्टी आहेत तेव्हा आपल्याला विश्वास वाटतो की हा असेल हे कदाचित. ते स्वतः सांगतात. जेव्हा ते टेलर, त्यांचं नाव आहे ते जे शास्त्रज्ञांचं, त्यांनी इंडियन वैदिक वेदशास्त्रामधनं हा ज्ञान घेतलेलं आहे की विमान कशी तयार करायला पाहिजे म्हणून. इंडियन्स म्हणजे आपले भारतीय जे होते खूप खूप त्यांचा विश्वास जे आहे वेदांमध्ये खूपच विश्वास. Early Indologists wished to control. ऍक्च्युली काय झालं माहिती का, आता एक प्रश्न आपल्याला येतो की एवढं सगळं असेल मग आजकालच्या तरुण मुलांना का विश्वास बसत नाही. आजकालचं जे जनरेशन आहे ह्या लोकांना भगवंतांवरती विश्वासच नाही, राईट? तुम्ही लोक आता बरेच लोक, तुम्हाला कळेल की जेव्हा आपण तरुण पिढी सोबत जेव्हा बोलत असतो तेव्हा त्यांना या गोष्टीवरती विश्वासच नाहीये. खूप कमी. त्यांना शास्त्रज्ञ, परदेश, युरोपमध्ये असं झालंय, US मध्ये असं झालंय, लंडनला असं झालंय किंवा इंग्लंडला असं झालंय, जर्मनीमध्ये असं, याच गोष्टी बोलतात. त्यांनी इतकी प्रगती केली, त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलंय. पण आपल्या ह्याच्यावरती विश्वास उडालेला. तो विश्वास का उडालाय, राईट? ह्याला कारणीभूत कोण आहे
ह्या व्हिडिओमध्ये सांगितले गेले. And convert the followers of Vedic culture. Therefore, they widely propagated that the Vedas were simply mythology. Max Muller, perhaps the most well-known early Sanskritist and Indologist, although later in life he glorified the Vedas, initially wrote that the Vedas were worse than savage, and India must be conquered again by education. Its religion is doomed. Thomas Macaulay, who introduced English education into India, wanted to make the residents into a race that was Indian in blood and color, but English in taste, in opinion, in morals, and early Indologists education into India wanted to make the residents into a race that was Indian in blood and Hare Krishna. Continue this. early Indologists in opinion, in morals, and in intellect. However, the German philosopher Arthur Schopenhauer stated that the Sanskrit understanding of these Indologists was like that of young schoolboys. These early Indologists devised the Aryan invasion theory, denying India's Vedic past. They taught that the English educational system is superior. They intentionally misinterpreted Sanskrit texts to make the Vedas look primitive. And they systematically tried to make Indians ashamed of their own culture. Thus, the actions of these Indologists seems to indicate that they were motivated by a racial bias. किती क्लिअर ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की हे लोक जेव्हा आले ब्रिटिशर्स, ऍक्च्युली पुनरुत्थान किती लोकांना माहितीये? इथे कर्वे रोडला एक पुनरुत्थानची संस्था आहे. त्यांच्या अहमदाबादला खूप मोठी संस्था आहे. मी जाऊन व्हिजिट केलेली आहे मुलांसाठी. पुनरुत्थान जे आहे ना, हे लोक आता त्याच्यावरती काम करतात. ऍक्च्युली जेव्हा इंग्रज आपल्या भारतामध्ये आले, त्यांनी बघितलं की त्यांना म्हणून ते सोने की चिडिया म्हणायचे ना भारताला, कारण भारत खूप 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 प्रगती, म्हणजे चांगली प्रगती होती, सुखी होते, सगळे लोकांना आनंदी होते. त्यांना ते कळालंच नाही की यांच्याकडे काहीच नाहीये, त्यांच्याकडे जहाजं नाही, त्यांच्याकडे विमानं नाहीये, त्यांच्याकडे आपल्यासारखे एकदम चांगली चांगली शस्त्र नाही. हे लोक एवढे आनंदी कसं काय? त्यांनी बघितलं की त्यांचं गुरुकुल सिस्टम जे आहे, आपल्याकडे गुरुकुल असायचे पूर्वी, आता शाळा वगैरे निघाले, स्कूल्स निघाले सगळे, पूर्वी गुरुकुल असायचे. मुंजे झाली की पोरं गुरुकुला जायचे, 18 वर्षी परत यायचे, मुली आई वडिलांना आईकडे सगळं काही शिकून राहायचे. ही जी आपली प्रथा होती, त्याच्यामुळे आपलं काय कल्चरला काय म्हणायचं, आपली संस्कृती खूप 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 श्रीमंत होती. तर हे जेव्हा इंग्लिश लोक आले, त्यांनी आता सांगितलं ना, मॅक्स मुलर आणि नाव विसरली आता. इथं भंडारकर म्युझियमला जर गेलात ना, ग्रंथालयामध्ये इतकी पुस्तकं आहेत, आणि पुनरुत्थानला जर कोणी गेले, पुनरुत्थानची पुस्तकं वाचण्यासारखी आहेत. ऍक्च्युली मी माझ्या मुलांसाठी आणले, 1500 रुपयाला जवळपास 30 का 40 पुस्तकं मिळाली. भारतीय संस्कृतीतून छोटी छोटी पुस्तकं, शेणाचा वापर का करतो, यज्ञ का करतात, आपण झाडांना का पूजा करतो, की आपल्याकडे भगवंत कोण आहे, आणि आपले किती टाईपचे सीझन्स असतात आपल्याकडे, आपण पेरणी कधी करतो, इतक्या सुरेख पुस्तकं त्यांनी छापलेले. इथं काय मला सांगायचं की हे जे ब्रिटिश लोक आले, त्यांना काय वाटलं की वेदास जे आहेत हे बेकार आहेत, वेदांमध्ये सांगितलं ते सगळं बेकार आहे, आम्ही इंग्लिश मध्ये तुम्हाला सिस्टम लावतो. त्यांनी तेव्हा युनिफॉर्म स्टार्ट केला. युनिफॉर्म म्हणजे काय? शाळेचा युनिफॉर्म घातलं का म्हणून विचारतो आपण. युनिफॉर्म म्हणजे सगळे एक समान, सगळ्यांनी युनिफॉर्म घालायचे, सगळ्यांना लेबर करायचं, सगळ्यांना इंग्रजी शिकवायची, आणि त्यांना आपल्या आधिपत्याखाली काम करायचं. त्यांनी सांगितलं ना की वेदांचे एकदम त्यांनी खतम करून टाकला, आणि इंग्रजी सगळ्यात सुपिरियर भाषा आहे, आणि इंग्रजीमध्ये सगळं काय व्हायला पाहिजे. त्यांनी मग काय केलं ते आत्ता पण रिसेंटची गोष्ट सांगते मी. ह्यांनी काय केले, जी गुरुकुल प्रथा होती आणि ज्या ज्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट्स होते त्या लोकांना संपवलं त्यांनी. मग काय केलं त्यांनी, एक पिढी जी आहे मधली, जसं फॉर एक्झाम्पल मला वाटतं केदार, इंद्रायणी आणि साचीला कळणार नाही, पण आपल्या मोठ्यांना कळणार आहे.
त्यांनी काय केलं, आता समजा मी एक पिढी आहे, मी समजा एक्सपर्ट आहे कशामध्ये मला कुठलाही तारा बघून कळेल की आज काय होणार आहे, पुढे काय होणार आहे. त्यांनी ही जी सिस्टम होती ह्याला संपवली. मग एक पिढी अक्षरशः त्यांनी त्या लोकांना मारून टाकले एका पिढीला. तर मग ती पिढी दर पिढी जे आपण ज्ञान देतो दुसऱ्यांना, ती पिढी एक मधली संपली. मग पुढच्या पिढीला थोडा बहुत ज्ञान आलेला, त्या पिढीला त्यांनी संपवायचा प्रयत्न. असं 3-4 पिढ्यांना त्यांनी गॅप टाकलं. मग त्यांची स्कूल स्टार्ट केले. शाळा जी आपली गुरुकुल असायची, आपली शाळा नसायची, गुरुकुल असायची. त्यांनी स्कूल सिस्टम स्टार्ट केला, युनिफॉर्म स्टार्ट केला, इंग्रजी स्टार्ट केली. त्याच्यामुळे आपण मग त्यांना त्यांच्याच सेनेमध्ये नोकऱ्या लावायचे ते लोक. मग त्याच्यामुळे काय झालं, मग आपली जी ही वेदाज आहे, आपली जी प्रथा आहे, आपली जी संस्कृती आहे, आपली जी भगवद्गीता आहे, हे सगळे काय झाले कमी होत झाले. आता अशी परिस्थिती आपण परत त्याला आता वर आणण्याचा प्रयत्न करतो. आता तेच लोक आपलाच अभ्यास करून ते लोक प्रगती करतायत. संस्कृत भाषा कितीतरी दुसऱ्या परदेशांमध्ये शाळेमध्ये कंपल्सरी केलेलं आहे आणि आपण काय करतो, आपण इंग्लिश भाषेवरती करतो. त्यांनी एक सांगितलं ना की इंग्लिश भाषा जी आहे त्यांना ऍक्च्युली सांगायचं म्हणजे आपण इंग्लिश भाषेला आपण गुलामासारखं वापरायचं, काय प्रचारासाठी वापरायचं. पण आपण आपल्या भाषेचा, आपल्या मातृभाषेचा गर्व करायला पाहिजे. तर भगवद्गीतेमध्ये जे वेदासमध्ये जे दिलेलं आहे ते ज्ञान त्या लोकांनी त्याचा उपयोग केला आणि आपल्याच संस्कृतीचा त्यांनी नाश करून टाकला. आता Aloha and namaste. 2020 is certainly a year that will not soon be forgotten. For most, if not all of us, it has brought about many unexpected changes. The uncertainty that this year has brought has made me personally reflect upon the time that I spent deployed in the Middle East. That too was a time in my life when there was danger at every step. Each day brought new uncertainties, and likewise, many lives were lost. My shelter then and now has been the Bhagavad Gita, which means Song of God. The Bhagavad Gita spoken by Sri Krishna is full of transcendental wisdom that is as relevant today as it was 5,000 years ago when it was spoken. When we are blown here and there by the strong winds of change, when giant waves are crashing upon us, when we're feeling unsteady, lost, adrift, the Bhagavad Gita offers us guidance and hope. Looking at our problems through the prism of eternality, rather than merely identifying with our temporary material circumstances, gives us an anchor that offers great peace, purpose, and stability through even the most trying of times. May we always be blessed with remembrance of Sri Krishna, his unconditional love, and his transcendental appearance in this world. Jaya Shri Krishna. तुलसी गब्बार्ड सगळ्यांनाच माहिती आहे. ती अमेरिकेची काँग्रेस वुमन होती. म्हणजे त्यांनी म्हणजे आपण काय म्हणतो ना पुढारीपैकी आपण सांगतोय. तर त्यांनी पण इथं सांगितलं की भगवद्गीता त्यांना जे त्रास होतो त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात जास्त त्यांना कुठं सपोर्ट मिळाला भगवद्गीतेमध्ये. त्यांनी सांगितलं की हे जे वर खाली आपल्या जीवनामध्ये जे त्रास होतात किंवा आपल्याला काही आपण त्रासातून जातो, सगळ्यात जास्त सपोर्ट कुठनं मिळतं, भगवद्गीता. एक सुंदर एक्झाम्पल त्यांनी दिले की हे जे टेम्पररी आपल्याला पदवी मिळते, तात्पुरती पदवी जे मिळते, मी प्राईम मिनिस्टर आहे, मी शिक्षिका आहे, मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, हे ज्या तात्पुरत्या पदव्या आहेत ह्या फक्त भौतिक जगतपर्यंतच सीमित आहेत. तर आपल्या ह्याच्या वरती जायचंय, राईट. तर इथे त्यांनी 4 संप्रदाय आपण गीतासारमध्ये बघितले. श्री संप्रदाय, रामानुजाचार्य, ब्रह्म संप्रदाय, मध्वाचार्य आणि रुद्र संप्रदाय जे आहेत हे विश्वस्वामी आणि नंदकुमार संप्रदाय निंबाळकर स्वामी असतात. ते आपण गीतासारमध्ये बघितलेलं आहे. तर आपण जे येतो ते आपण गौडीय ब्रह्म मध्व संप्रदायामध्ये. तर हे जे आपल्याला दिले तेने ब्रह्म हृदय आदी, मी आता सांगितलं श्रीमद भागवतमध्ये पहिला श्लोक आहे. तर हे जे वेदाचं जे ज्ञान आहे हे आधी भगवंतांनी ब्रह्माच्या हृदयात दिला. त्याच्यानंतर मग नारदा हे जे आचार्याचे सिस्टम आहे हे बघा दिसते खालपर्यंत आपण प्रभुपाद आणि मग त्याच्यानंतर त्यांचे शिष्य आणि राईट. परंपरेला खूप खूप महत्व दिलं. We haven't got to manufacture something. We simply repeat the words and the instruction given by the predecessor. Krishna instructed Brahma
Brahma instructed Narad. Narad instructed Vyasdev. Vyasdev instructed Madhyacharya. And in this way, then Madhavendra Puri, Ishwar Puri, Sri Chaitanya Mahaprabhu, then the 6 Goswamis, then the Srinivasa Acharya, Kaviraj Goswami, Narottam Das Thakur, Vishwanath Chakravarti, Jagannath Das Babaji, Bhakti Vinod Thakur, Gaur Kishore Das Babaji, Bhakti Siddhanta Saraswati, and then we are doing the same thing. There is no difference. That is the specific procedure of the Krishna consciousness movement. इथं आता परंपरेचं सांगितलं त्यांनी, कुठून आलं, कशी परंपरा आपली इथपर्यंत आली आहे. आपण जर परंपरेमध्ये शिकत असतो तर आपल्याला मार्ग चुकण्याची किंवा इकडे तिकडे जाण्याची संभावना खूप खूप कमी असते. हे जे 5000 वर्षापूर्वी व्यासदेवांना सांगितलंय, व्यासदेव कोणते? भगवंतांचेच अवतार आहेत, राईट? भगवंत वेगवेगळ्या अवतार, गुण अवतार, लीला अवतार, असे वेगवेगळ्या अवतारामध्ये येतात. कलियुगमध्ये लोक हे सगळे विसरतील, त्याच्यामुळे भगवंतांनीही ही जे ज्ञान आहे आपल्याला दिले. आता वैदिक नॉलेज जे श्रुती आणि स्मृतीमध्ये येते, हे सगळं त्यांचे विभाजन केलेलं आहे. ठीक आहे. आणि याच्यानंतर मला एक सांगायचं आता महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी भगवद्गीता आहे, सगळ्या वेदांचा किंवा सगळ्या उपनिषदांचा सार आहे. आपल्याकडे 2च पुस्तकं जर ठेवली तर बास झालं आपलं जीवन. म्हणजे आपण ह्याच्यातनं निघालो समजायचं. एक आहे भगवद्गीता, दुसरे श्रीमद भागवत पुराण. आता जनरली काय आता आपण बघतो, जेव्हा समुद्राच्या किनारी खेळतात मुलं, काय करतात मुलं खेळताना? छोटे छोटे ते पाय ठेवून अशा काहीतरी त्याला काय म्हणतात, अरे फोर्टला किल्ल्यासारखं करून बाजूला काहीतरी करतात, काहीतरी असं बांधतात आणि एक लाट पाण्याची येते, ती निघून जाते, राईट? आपण पाण्याच्या लाटेसोबत पळून जातो का त्याच्यासोबत? नाही जात. इकडे आई वडील जे थांबलेले असतात किनाऱ्यावरती ते हाक मारतात, अरे चल लवकर, बाद झालं बाबा, किती वेळ पाण्यात खेळशील, चल चल चल, वेळ झाली, घरी चल. आपण तिकडे पळतो का इकडे पळतो? लाटांकडे पळत जातो की आई वडिलांकडे पळत जातो? आई वडिलांकडे, राईट? कारण आपल्याला माहितीये आपण कुठं सुरक्षित राहणार आहे? आई वडिलांकडे. आपला शेवटचा गोल काय आहे? आई वडील आहेत. पाण्याबद्दल तर आपण त्याच्यात वाहून जाणार. हे भौतिक जगत पण असंच एक सागर आहे, राईट? भवसागर. ह्याच्यामध्ये आपण खेळतोय, घरं बांधली, गाड्या घेतल्या, बायको झाली, मुलं झाली, सगळं झाले, नोकरी आली, पैसे वळले, सगळं झालंय. शेवटी आपल्याला भगवंत तिथनं हात देत आहेत, चल बाळा आता घरी चल. आपल्याला जायचं कुठं? इथंच फिरायचंय, इथंच डुबक्या मारत राहायचंय का? याच जन्म मृत्यूच्या ह्याच्यामध्ये राहायचंय का? नाही. आपल्याला कुठे जायचंय? त्या भगवंतांनी जायचंय. मला माझ्या परमपिता परमेश्वरांकडे जायचंय, माझ्या घरी जायचंय मला. ही जी उत्कंठा जेव्हा आपण जागू, राईट? अर्जुन काय म्हणतात, करशी वचनम तव, म्हणजे तुम्ही जे सांगाल मी ते ऐकणार. कृष्ण म्हणतात तद्गत्वानी निवर्तन्ते, राईट? एकदा तू माझं ऐकायला सुरू झालं की तुला मी खाली पडूच देणार नाही. तद्गत्वानी निवर्तन्ते, मी तुला घेऊन जाणार. तुकाराम महाराज आळंदीला गेल्यानंतर काय दिसतं आपल्याला? सॉरी, देऊला गेल्यानंतर तुकाराम महाराजांना घ्यायला पुष्पक विमान येतं. सगळे लोक कीर्तन करतात, वा 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 वा. पुष्पक विमान तुकाराम महाराज करत करत निघून गेले. तुकाराम महाराज जातात, प्रल्हाद, ध्रुव, अजामिल, पृथू महाराज, अशी किती 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 आपल्या भागवत पुराणामध्ये उदाहरण आहेत की ज्यांना घ्यायला भगवंत स्वतः पुष्पक विमान पाठवतात आणि ते लोक जातात. तर आपल्याला गोलोक किंवा साकेत धाम किंवा वैकुंठ धाम, म्हणजे वैकुंठ हे विष्णूचं आहे, साकेत हे रामाचं आहे, गोलोक जे कृष्णाचे धाम आहेत. आपल्याला कुठे जायचं? शेवटी भगवंतांच्या धामाला जायचं. तर कसं जाणार? फक्त भगवद्गीतेमध्ये जे आपल्याला सांगितलं आहे, आपल्याला जीवन कसं जगायला पाहिजे, आपल्याला काय काय करायला पाहिजे, आपण काय खायला पाहिजे, आपण कसे विचार आपले ठेवायला पाहिजे, आपलं बाह्य आणि अंतरंग कसं स्वच्छता ठेवली, ह्या सगळ्या गोष्टी करताना आपण काय करणार आहे? आपण त्या मार्गावर चालायला सुरुवात केली. आपण आता आपण काय करतोय? रांगतोय. आपल्याला अजून पळायला सुरुवात करायची आहे. तर हे सगळ्या रांगण्यामध्ये सगळ्यांचे साथ आहे. आपल्याला एकमेकांना धरून आपण पुढे जाऊयात. अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम. केदार आठवते का? या प्रेमाची समद्भावन याती न्यासत्री संशय, याच्यात काही संशय नाही. अंतकालेच मामेव म्हणजे अंतकाल जेव्हा येईल, मामेव स्मरण मुक्ता,
फक्त माझं स्मरण करा. राईट, ते काय म्हणतात, जेव्हा आपलं शेवटचं काळ येणार आहे, राईट, कधी येऊ शकते ते काळ, तेव्हा काय करा, फक्त माझं स्मरण करा. तुम्हाला यह प्रयाती समदभान, तुम्ही मला येऊन मिळणार आहात याच्यात काहीच संशय नाही. इतक्यांदा ठोकून 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 भगवंत सांगतात, तरी प्रश्न कसा येतो की कुठं सांगतात, काय सांगतात, कसं सांगतात, कोण सांगतात. आपण हे संशयाच्या वरती आहोत आपण आता. त्याच्यामुळे आपण आता खऱ्या चांगल्या मार्गाला लागलो आहोत. त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, परत परत आजचं आपण इथं सेशन थांबूयात, सत्र. सगळ्यांना विनंती आहे, माळ सोडू नका. एकदा जरी हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 32 वेळेस झालं ना, झालं 32 वेळेस भगवंतांचं नाव, तर प्लीज एक माळ करा. आणि जे काय खात असाल भगवंतांना अर्पण करून खा, कारण ते प्रसाद बनतं. मग आपण त्या पापातनं मुक्त होणार आहोत. राईट, एक काहीच नसेल, एखादं फळ ठेवा, सॉरी, एखादं ड्राय फ्रुट्स ठेवा, कुठली, आपलं बादाम काजू ठेवा, भात केला असेल भात वरण ठेवा, पोळी केली नुसतं तूप लावून ते पोळीला ठेवा, पण ते खा. त्याच्याने काय होईल, आपल्या अंतरंग जे विचारसरणी आहे 100% 100% बदलणार आहे. तर प्लीज एवढं फॉलो करा. उद्या सकाळी परत जप करण्यासाठी कोणी येत असेल तर आपण परत भेटूया, नाहीतर आपण आता शुक्रवारी भेटूया. हरे कृष्ण.